आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन, पर्यटन विभाग व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2025, ज्यामध्ये जातीवंत पशुपक्ष्यांचे प्रदर्शन आणि भव्य स्पर्धा। दिनांक 15 एप्रिल रोजी वान स्पर्धा, दिनांक 16 एप्रिल रोजी शेळ्या व मेंढ्यांची स्पर्धा आणि दिनांक 17 एप्रिल रोजी गाई व म्हशींची स्पर्धा। गाय, बैल आणि म्हैस वर्गीय सहभागी विजेत्या जनावरांना प्रथम बक्षीस 10,000, द्वितीय बक्षीस 7,000 आणि तृतीय बक्षीस 5,000। शेळ्या, मेंढ्या आणि श्वानांसाठी प्रथम बक्षीस 5,000, द्वितीय बक्षीस 3,000, तृतीय बक्षीस 2,000। याच सोबत पशुपालनातील आधुनिक तंत्रज्ञान आणि पशुसंवर्धन विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती आणि चर्चासत्रे। कोयना दौलत डोंगरी महोत्सव पशु प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण गड इंग्लज येथील स्वप्नील पवार यांचा 1.5 टन वजनाचा युवराज हा मुर्रा जातीवंत रेडा, खटाव येथील श्री सुतार यांची 3 वर्षांची पुंगनूर गाय, येल्लूर जिल्हा सांगली येथील श्री जगन्नाथ रामचंद्र देवकर यांची जातीवंत पंढरपुरी म्हैस, सांगोला जिल्हा सोलापूर येथील प्रफुल्ल भाऊसाहेब गायकवाड यांची जातीवंत व देखणी खिल्लार गाय आणि विठ्ठल नामदेव पवार यांचा खिल्लार बैल हे प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण आहे। डोंगरी महोत्सव 2025 स्थळ दौलतनगर, मरळी, तालुका पाटण, जिल्हा सातारा। दिनांक 15, 16 आणि 17 एप्रिल 2025 रोजी। तरी सर्व पशुपालकांनी अवश्य भेट द्या। धन्यवाद।